हेलो चेक। आहे बरीच मंडळी ते अतिशय मेहनत घेतात या स्पर्धेसाठी। ते सर्वांची आपण लिस्ट बनवायची आहे। हिम्मत शेठ नाईक कार्य सम्राट यांचं देखील या ठिकाणी शुभभाग म्हणत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। हरेश पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण गणेश पूजन करण्यासाठी समोर यायचं आहे। भावेश पाटील, हिम्मत पाटील, हरेश पाटील मी विनंती करतो गणेश पूजन करण्यासाठी सुभाष गायकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गणेश पूजन करून घ्यायचं आहे। असं म्हटलं जातं की कुठलाही शुभकार्य असो, कोणत्याही शुभकार्य सुरुवात ही गणरायाच्या नामस्मरण प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती म्हणजे गणपती, सकल सिद्धीचा दाता, सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता अशा गणपती बाप्पाला आपण साकडे घालूया की आम्ही योजलेले हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी आपल्या पवित्र श्रीचरणी आम्ही प्रार्थना करत आहोत। गोपाळ लखांबळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। या आपण दादा सुमितजी नाईक साहेब आपण देखील या स्टेज समोर यायचं आहे। या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
राजे नसते तर आपण नसतो आणि हा हे सण हे क्रिकेटचे खेळ आपण साजरे केले नसते. ती राजांची पुण्याई आहे. नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एक असतो राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. सुमारे 350 वर्ष महाराष्ट्र परकीयांच्या हाती गुलाम म्हणून राबत होता. कारण महाराष्ट्रातील असंख्य मराठी सरदारांचं प्रेम होतं ते त्यांच्या जहागिरीवर, त्यांच्या वतनदारीवर. जनतेच्या हालाकडे अजिबात लक्ष नव्हते. यौवनांच्या आक्रमणाने ही जनता भयभीत झाली होती आणि हा अन्याय निपटून काढण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात सोंगड्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. अनेक अडचणींवर अनेक संकटावर मात करीत करीत अखेर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. प्रजेला न्याय व सुख देणारा राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला. आदर्श पुत्र, सावज नेता, ही कोती लढवय्या, सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कर्दंकाल, हे माझ्या राजाचं प्रताप आठवलं की हृदयाच्या अंतःकरणातून शब्द बाहेर पडतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वारदोली ग्रामपंचायतचे भावी सरपंच सन्माननीय आदरणीय रविभाई शेळके या दादांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचा मी करतो सहर्ष सहर्ष स्वागत. तर जाऊया खेळपट्टीवर आपण एसटी पूजन करण्यासाठी. या ठिकाणी बरेच मान्यवरांची मांदी आली या ठिकाणी आलेली आहे. प्रसाद पाटील, हिम्मत शेठ नाईक, हरेश पाटील, सुधाकर गाडे, सुभाषजी भोईर, नामदेव जुनघरे या सर्व पाहुण्यांचं एसटी पूजन करण्यासाठी खेळपट्टीवर आगमन झालेलं आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना असणारे आरिवली यांचे अगेन्स्ट खेळणार वारदोली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आपले खेळाडू रेडी ठेवायचे आहेत. अतिशय प्रसन्न आनंद वातावरण या शुभ संध्या समयी हा सोहळा संपन्न होत आहे. एसटी पूजन करण्यासाठी सर्व समाजसेवक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचा मी करतो शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत. या गावचे युवा कार्य सम्राट सन्माननीय आदरणीय या ठिकाणी आमचे गुरुवर्य, मार्गदर्शक, गोरगरिबांचे कैवारी, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, पोलीस ठाणा असो, दवाखाना असो, सरकारी कुठलाही काम असो, रयतेच्या साठी तत्पर पाठीशी उभे राहणारे खंबीर नेतृत्व असणारे सन्माननीय आदरणीय अनंत शेठ पाटील उद्योजक या दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. रवी शेळके साहेब भावी सरपंच वारदोली या दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण लाईन अप करून आपण खेळपट्टीवर जायचं आहे. गोपालजी लखमले साहेब या आपण. आज ज्यांचं असणं, ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केलं, या चराचर सृष्टीलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणाकणाला स्वाभिमान, अभिमान, ताठकणा आणि संघर्षातून जीवनाला मिळालेला वलय, अस्मिता, अस्तित्व, प्रतिभा आणि प्रतिमा यांचं संमिश्र मिश्रण ज्यांच्या जीवनात ज्यांनी सहर्ष ज्वलंतरित्या अनुभवलं ते आमचे मार्गदर्शक, आजचे सर्वस्व उद्योगपती तथा हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटील यांच्या ठिकाणी पुनश्च एकदा या ठिकाणी आगमन होत आहे. शब्द सुमनाने साहेबांचं करतो आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत. चला टॉस खेळपट्टी होणार आहे. मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपले सर्व खेळाडू घेऊन आपण खेळपट्टीकडे जायचं आहे लाईन अप करून.
पुनश्च एकदा सूचना आहे, दोन्ही संघाच्या संघनायकाला, आरवली संघाचा संघनायक, वार्दोली संघाचा संघनायक आपले सर्व खेळाडू घेऊन आपण खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे. टॉस केला जाईल, राष्ट्रगीत होणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे आणि तरच सामने सुरू होतील. या ठिकाणी आमच्या समवेत जोडले जातील रायगडचा नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्यांचा आवाज प्रत्येक कानाकोपऱ्यात क्षणाक्षणाला आपण ऐकू शकाल, ते आमचे सर्वांचे लाडके आदरणीय प्रवीणजी दुगाडे साहेब पोईंजे यांच्या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांच्या समवेत रोशन पाटील, मराठीचा बुलंद आवाज, शब्द सुमधुर शब्द पवित्र वाणीतून आज हा समालोचन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. ते रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रायगडचे सर्व उत्कृष्ट पंच जी टीम विशालजी साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खरोखरच अगदी वेळेत सर्व इथे पोहोचले आहेत, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं डीजे मास्टर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. लाईव्ह वाले खूप मेहनत आहे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, सन्माननीय आदरणीय संतोष शेठ पाटील आरिवली हे दादांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. चला, बारदोली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपले सर्व खेळाडू घेऊन आपण खेळपट्टीवर रवाना व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय भूषण पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय प्रथमेश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. सर्व पाहुण्यांचा मी करतो शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. सर्वप्रथम टॉस केला जाईल आणि नंतर राष्ट्रगीताने या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होईल. खूप उशीर झालाय. वार्दोली संघ शेवटची आपल्याला सूचना आहे, निवेदन आहे की वार्दोली संघाने त्वरित खेळपट्टीकडे रवाना व्हायचा आहे. या पंचकृषीतील दानशूर नेते, सर्वांना सडल हाताने मदत करणारे आणि गोरगरीब जनतेच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे उद्योगपती तथा हरिभक्त पारायण आनंद शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सुधाकर गाडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, वार्दोली संघ शेवटची आपल्याला सूचना आहे, त्वरित मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. खूप उशीर केलाय. या ठिकाणी मराठीचा बुलंद आवाज, सन्माननीय आदरणीय रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारे या दादांचा या ठिकाणी शुभागमन आहे. दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. डीजे राष्ट्रीय तयार आहे ना?
या ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे। एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। की तर सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठाकडे रवाना व्हायचं आहे। सन्माननीय आदरणीय युवा कार्य सम्राट भावेशजी पाटील, गाडे साहेब, हिम्मतजी, हरेश, सर्व पाहुण्यांना विनंती आहे। सन्माननीय आदरणीय दत्ताशेठ गायकर, या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठाकडे आगमन करायचं आहे। अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। आरिवली संघाने टॉस जिंकलाय। निर्णय आहे फिल्डिंग करण्याचा, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे। तर मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। खऱ्या अर्थाने वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 चा हा पर्व, जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये। खरं तर गुरुवर्य कृष्णा गायकर यांचं मनापासून स्वागत। वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025। आणि काल आपण प्रेक्षकांना कृष्णा गायकर साहेब सांगितलं की या वैकुंठ हरिभाऊ भागा पाटील 2025 मध्ये प्रेक्षकांसाठी आपण टू व्हीलर देतोय आयवा कॅशला, पण जर 2026 ला या वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषकाच्या जोडीला जर सभापती हे नाव चिकटलं तर प्रेक्षकांसाठी थार असेल। थार बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तुम्ही सांगितलं 24/7 म्हणजे आठवड्याचे 7ही दिवस 24 तास जे जनतेसाठी उपलब्ध आहेत असं नेतृत्व या भागातील अर्थातच हरिभक्त पारायण अनंतशेठ पाटील आणि त्यांच्या स्पर्धेकरता ज्यांनी समाज कार्याचा वसा घेतलाय आणि ज्यांनी या पंचक्रोशीमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाज कार्य करून ज्यांनी नाव मिळवलंय ते पोयंजाचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते एकच वादा शशिकांत दादा यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। शशिकांत दादा सोनटक्के म्हणजे राजकारणात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याची पोयंजातली गुरु किल्ली। विश्वनाथ पाटील सदस्य आरिवली या दादांचं या ठिकाणी शुभागमन आहे। या ठिकाणी सन्माननीय आदरणीय कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं। असे कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे आदरणीय समाजसेवक, गोरगरिबांचे कैवारी, सर्वांच्या हृदयाची ताईत, एकच वादा शशिकांत दादा या ठिकाणी सोनटक्के दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। दादा या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतो सहर्ष स्वागत। तो अरिवली ने शायद टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। 5 ओवर का मैच 25 मिनट के अंदर बघा 5 मिनिटाच्या आत वारदोली संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे, अन्यथा इथे सांगितलंय आम्हाला की तुम्हाला पेनलाइज केलं जाऊ शकतं आणि तुमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे।
तो tenniscricket.in के जरिए इस टूर्नामेंट का सीधा प्रसारित किया जा रहा है। इस टूर्नामेंट का पूरा ब्यौरा बघा, नियम काय असतो हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटील यांनी सांगितलं आहे, जर वारदोली संघ उशिरा आलाय आणि चुकून जर या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाला तर त्यांना रिफंडची रक्कम मिळणार नाही. स्वतःच्या भाच्याची टीम असूनही हा डिसिजन त्यांनी घेतला आहे. म्हणजे वेळेला किती महत्त्व देतात, वेळेला किती महत्त्व देतात. तर 12th मॅन ट्रॅक टी शर्टमध्ये असणं गरजेचं आहे. दोन्ही कॅप्टन्सना माझी विनंती आहे. इकडे इकडे कॉम्बॉक्स इकडे आहे. तर वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थानं अनंत शेठ पाटील यांचं नेतृत्व या विभागानं मान्य केलं आहे. कारण रायगडमधील पहिली पंचायत समितीची सीट जी डिक्लेअर झाली आहे ती सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांची. आपण पाहतोय राजकारणाला समाजकारणाची जर जोड असेल तर राजकारण यशस्वी ठरतं. आणि अनंत शेठ पाटील हे राजकारणात यशस्वी व्हावेत विभागाच्या, यासाठी विभागातील सगळे कार्यकर्ते काल आपण व्यासपीठावर पाहिले आणि आजही पाहतोय. त्यामध्ये पोयंजाचे आमचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांना एकच वादा आम्ही म्हणतो, शशिकांत दादा सोनटक्के यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण पुन्हा एकदा पुनश्च मनापासून मनपूर्वक वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये मनापासून स्वागत करूया. हॅलो. तर या ठिकाणी आपल्याकडे वेळ आहे, आपण स्वागत करून घेऊया. तर मी विनंती करतो भूषण यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं स्वागत होणार आहे. वारदोली गावचे भावी सरपंच कार्यसम्राट सन्माननीय आदरणीय रविभाई शेळके यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत होणार आहे. दमदार नेतृत्व, दमदार कर्तृत्व असणारे दोस्ती दुनियातील राजा माणूस कार्यसम्राट रविभाई शेळके भावी सरपंच वारदोली यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी हरेश दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दुसरे आमचे सत्कार मूर्ती आहेत पोंजेगावची आणबाण शान वारकरी संप्रदायाचा महामेरू ज्यांनी लिहिल्यारीती पेलला ते आमचे सर्वांचे लाडके आदरणीय गोरगरिबांचे कैवारी, सर्वांच्या हृदयाचे ताईत, सर्वांना सडल हाताने मदत करणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते, एकच वादा शशिकांत दादा. मी दादाने विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी स्वागत होणार आहे. विराजभाई मते त्यांचे पी आहे त्यांच्याबरोबर. दुसरे आमचे पाहुणे आहेत सन्माननीय आदरणीय आरिवली गावचे कार्यसम्राट संतोष पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत करून घ्यायचं आहे. सन्माननीय आदरणीय गोपाळ शेठ लखांबले यांचं देखील या ठिकाणी स्वागत होणार आहे. मी हरेश शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल देऊन या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत तसे फक्त रात्र जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. या मंगल दिनी मंगल समय झाले आपले आगमन येते, करीतो स्वागत हर्ष भरोनी प्रेमे गावणी स्वागत गीते. दादा पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणातून तसेच आजचे आयोजक सन्माननीय आदरणीय उद्योगपती हरिभक्त पारायण सर्वांच्या हृदयाची ताईत अनंत शेठ पाटील यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसरे पाहुणे आमचे असणार आहेत सुधाकर गाडेसाहेब. या आपण आरिवलीचे नवनिर्वाचित सदस्य विश्वनाथ पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी सुधाकर गाडेसाहेबांचं स्वागत होत आहे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आरिवली गावचे कार्यसम्राट दिलीप राम लखांबले यांचं देखील या ठिकाणी स्वागत होणार आहे. सर्वोत्कृष्ट गायक सुरेश पाटील कसलखंड यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे हरीशदादा यांना. संतोष पाटील आरिवली, सुधाकर गाडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जाऊया आपण मॅच कडे. 25 मिनिटाच्या आत 5 षटकं सफळ गरजेचं आहे. माझ्या समवेत ॲडव्होकेट मिस्टर अभिषेक पाटील 16 वर्ष ज्यांनी माझ्याबरोबर सतत रायगडच्या सर्वोच्च सुप्रीमोमध्ये समालोचन केलं आणि आज ते माझ्या बरोबर आहेत. विशाल पाटील सर 25 मिनिटं तुम्ही मोजायची आहेत.
तो मैच की तरफ हम चलेंगे। अभिषेक पाटिल हमारे साथ है। अभिषेक, आपकी जानकारी के लिए मैं बता दूं, इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर है घोड़ीदेव क्रिकेट क्लब कसरखंड, ग्रामस्थ मंडल पंचक्रोशी कसरखंड, और इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा है हरिभक्त परायण अनंत महाराज पाटिल, जिनकी सुविद्य पत्नी को पंचायत समिति विभाग पोइंज चुनाव की सीट डिक्लेयर हो चुकी है, रायगढ़ की पहली सीट। तो चलिए इस मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर अरिवली ने टॉस जीता, गेंदबाजी करेंगे केतन पाटिल। अर्जुन बताले के लिए पहली गेंद, इस गेंद को खेला सीधे बल्ले से लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से, गेंद जाती हुई 4 रनों के लिए। एक रायगढ़ की एक ऐसी पहली टूर्नामेंट ये टूर्नामेंट है जहां पर जो आइवा कैच लेंगे दर्शक, उनको लकी ड्रॉ के जरिए बाइक प्रदान की जाएगी। हर रात दर्शकों के लिए प्योर वेजिटेरियन खाना खिलाया जाएगा। कल तकरीबन 1,500 से 2,000 से ज़्यादा दर्शकों ने इस खाने का लुत्फ उठाया। किसी भी चीज़ की कमी नहीं है, और इतना सब होने के बावजूद भी ये टूर्नामेंट जो है, हरिभक्त परायण अनंत शेठ पाटिल ने कहा कि ये टूर्नामेंट विदाउट डोनेशन ये टूर्नामेंट है। किसी भी तरीके का हमने डोनेशन नहीं लिया। हम करना चाहते हैं इन क्रिकेटर्स के लिए, हम करना चाहते हैं समाज के हित के लिए, हम करना चाहते हैं आज की युवा पीढ़ी के लिए। क्रिकेट तक ये सीमित नहीं रहेंगे, क्योंकि गौशाला इन्होंने चलाई पिछले 18-20 सालों से। हाँ देखिए, साइड स्क्रीन पर जो बैनर है हमारे अनंत शेठ पाटिल साहब और उनकी सुविद्य पत्नी, टॉवर में जो बैनर है अनंत शेठ पाटिल, और जिनकी सीट डिक्लेयर हुई है पंचायत समिति की, सौभाग्यवती अस्मिता दई अनंत पाटिल, वहां पे अगर सिक्सर हिट करता है तो पूरे टूर्नामेंट में हर सिक्सर को 500 का इनाम। चलिए मैच में गर्माहट। पहली गेंद पे बाउंड्री आई थी, केतन ने इस गेंद को खेला। एक जबरदस्त लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाज के तौर पर माने जाते हैं केतन। कई व्यावसायिक बल्लेबाजों के सामने इन्होंने गेंदबाजी की है, लेकिन शुरुआती गेंदों में इन्होंने रन दिए हैं 5। व्यावसायिक क्रिकेट का तजुर्बा है। विदाउट डोनेशन ये टूर्नामेंट चल रहा है। 1,500-2 हज़ार से ज़्यादा लोगों ने, कल दर्शकों ने खाने का लुत्फ उठाया। कई दर्शक आइवा कैच लेकर लकी ड्रॉ में बाइक में अपना नसीब आजमा रहे हैं। उन दर्शकों को 500 रुपये इनाम भी मिला, टी शर्ट भी मिला, और बाइक मिलने का भी मौका। और कल रात अगर हम देखें तो पूरी टूर्नामेंट में 1,40,000 से भी ज़्यादा व्यूअर मिले हमें tenniscricket.in के जरिए। 21 लाख जिनके सब्सक्राइबर हैं। भावेश अनंत पाटिल साहब के सपूत इस टूर्नामेंट के ऊपर पूरा ध्यान देते हुए, लेकिन ये क्या हुआ, केतन के ऊपर आक्रमण हुआ मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन बाएं हाथ के बल्लेबाज। आरएम से इनकी तरफ से अगर जयवंत मिसाल लगातार 3 छक्के लगाते हैं तो भावेश 2 या 3 आकडा कितना आहे 3,000। आणि महिला शक्ती आपल्याला व्यासपीठावर दिसते। महिला आज कुठेही मागे नाही आहेत। आपण इंडियन वुमन्स वर्ल्ड कप जिंकताना महिलांना पाहिलं, आणि या महिला मात्र या खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी आल्यात। महिला मंडळ कसळखंड आणि कसळखंड पंचक्रोशी त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। नारी आज की ताकत है, क्योंकि ना रानी धर्मा होती तो ना सम्राट अशोक होते, ना माँ जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते। तो इस सभी महिला शक्तियों का मैं स्वागत करना चाहूंगा। टीम का टोटल 12 रन। अनंत शेठ पाटिल एक ही झटके में यह टूर्नामेंट पूरे रायगढ़ में पॉपुलर हुई। रोशन पाटिल कुछ नाश्ता पानी करने के लिए गए, लेकिन उन्होंने कहा बेलापुर में भी इस टूर्नामेंट की चर्चा थी। टिम्बिवली के जो खिलाड़ी कल खेल कर गए वो वहाँ पे खेल रहे थे। उन्होंने कहा टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना हो तो हरिभक्त परायण
अनंत पाटिल जैसा करना हो। कवर्स में मारने की कोशिश, केतन पाटिल हमेशा पांचवी और छठी गेंद अच्छी डालते हैं। ये इस ओवर की पांचवी गेंद थी। यकीन है इनके बॉलिंग एनालिसिस में पिछले 12 सालों से देख रहा हूं, पांचवी और छठी गेंद विकेट टेकिंग होती है इनकी। बाल बाल बचे बल्लेबाज। लेकिन यह सामने डाला, उससे घुमाया घुमाया उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। पिछले कई सालों से हम आ रहे हैं, कई सालों से हमारे कई दोस्त हैं, कई टूर्नामेंट्स हमने इस गांव में देखे। कसरखंड गांव वालों की एक खासियत है, जो बोलते हैं वो करके दिखाते हैं, और जो नहीं बोलते वो भी वो करके दिखाते हैं। स्क्रीन पर स्क्रीन पे नारी शक्ति दिखाई दी रही है हमें। ये महिला शक्ति है हमारी, जो अस्मिता ताई अनंत पाटिल इनके पीछे खड़ी हुई है। ये पूरी नारी शक्ति जिसे स्क्रीन पर दिखाया जा रहा है, जो हमारे पीछे है, हमारा आधार स्तंभ है आने वाले दिनों में, वो स्क्रीन पर नजर आ रही है। साथ साथ मंच पर बैठे हुए हमारे शशिकांत दादा सोनटक के सामाजिक कार्यकर्ता पॉइंट है, उनको भी दिखाया जा रहा है। टीम का टोटल 18। जो अस्मिता ताई इनका बैनर है, और टॉवर पे और अनंत शेठ पाटिल साहब इनका बैनर है, वहां पे अगर सिक्सर हिट होता है, उनका बैनर जिस टॉवर पे है, दत्ता गायकर सही ना, वहां पे अगर हिट होता है तो 500 सिक्सर 500। देखिए आईवा कैच के लिए बाइक है, टी शर्ट है, सब कुछ है दर्शकों के लिए, हर रोज खाना है, और मिसाल के लिए इनाम है। धनश्री RM से इंफ्रा की तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 3000। कमर तोड़ दिए केतन की। टीम का टोटल 18 रन। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश मिसाल की, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल। एफ पोल का अभिषेक ये मैच है। कल एक एफ पोल का मैच हुआ था, यंगस्टर चिखली टीम ने वो मैच जीता था, और कल जो बड़ा पोल था, पोल 1, वहां पे घुरसई टीम सुपर 6 में क्वालिफाई हुई थी। आज भी पोल है, लेकिन कई ताकतवर टीमें आज खेलती हुई आपको नजर आएगी। अनंत शेठ पाटिल साहब ने जब ये सपना संजोया कि मेरे गांव में एक ऐसी प्रतियोगिता होनी चाहिए जो विदाउट डोनेशन हो, जहां पर आने वाला हर दर्शक खाना खा के जाए, वो सब कुछ कल, आज, परसों, कल और तकरीबन दत्त गुरु जयंती यानी कि 4 दिसंबर तब तक आपको ये नजर आएगा। परमार्थ के मार्ग पर चलने वाले 24/7 आवर्स यानी कि सप्ताह के 7 दिन 24 घंटे लोगों के लिए अवेलेबल रहने वाला हमारा ये नेता, और उस नेता द्वारा ऑर्गेनाइज ये क्रिकेट प्रतियोगिता वैकुंठवासी हरिओम भागा पाटिल स्मृति ट्रॉफी 2025। देखिए उनका ध्यान है हर मेहमान की तरफ, हर विभाग के कार्यकर्ताओं उनकी तरफ तो ध्यान है ही, लेकिन कल सम्मान होते हुए मैंने इस मंच पर यह देखा, उन्होंने सम्मान करते समय ये नहीं सोचा कि ये फला गांव का सरपंच है, ये फला गांव का आम आदमी है। म्हणजे सामान्य माणसापासून ते सरपंच, सदस्य, त्याचबरोबर विभागातील सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांचा सन्मान केला जातोय, आणि त्याच सन्मानामुळे आज आपण बघतोय नारी शक्ती आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळते आहे। अस्मिताताई अनंत पाटील यांच्या पाठीशी उभी असणारी ही नारी शक्ती आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळते, ज्यांची पंचायत समितीची सीट रायगडमध्ये पहिल्यांदाच डिक्लेअर झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। तो टोटल आ चुका है 19 आउट होने वाले खिलाड़ी थे अर्जुन बताले, लेकिन जयवन मिसा है जिनके ऊपर धनश्री RM से इंफ्रा ने 3000 का इनाम लगाया है। लगातार अगर वो 3 छक्के दागते हैं तो मैच में मजा आएगा। ये एफ पोल का मैच है, लेकिन फिर भी मजा आएगा। स्थानीय खिलाड़ी है, और इस टूर्नामेंट की एक बात और है, अभिषेक समय पर अगर आप आते हैं और दुर्भाग्यवश आप पहले दौर में हारते हैं तो 5000 रिफंड के तौर पर मिलते हैं आपको, लेकिन समय पे आना जरूरी। एंट्री में से 5000 वापस। सोचिए क्या नहीं है इस श्रृंखला में, सब कुछ तो है।
अनंत शेठ पाटिल इन्होंने कई बारीकियों से सोचा था। डेढ़ सौ 150 डॉट गेंदें इस श्रृंखला में अब तक खेली गई। सभी ने मेहनत की है। घोड़ीलदेव क्रिकेट क्लब कसरखंड, चाहे ए हो, चाहे बी हो, चाहे सी हो, ग्रामस्थ मंडल पंचक्रोशी कसरखंड, उन्होंने एकजुट से वादा किया है अनंत शेठ पाटिल साहब, हरिभक्त पारायण इनको, कि हम आपके साथ हैं, आप कदम रख सकते हैं आने वाली विभागीय राजनीति में, क्योंकि हम साथ हैं। टीम का टोटल 19। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, गेंदबाज ने वापसी की। अरिवली के दिलीप पाटिल ने काबिल तारीफ गेंदबाजी हुई है। केतन थोड़े महंगे साबित जरूर हुए थे, लेकिन इस गेंदबाज ने अब तक अच्छी गेंदबाजी की है। क्या ऐसे गेंदबाज की ही तलाश थी टीम अरिवली को, जो कर रहे हैं दिलीप पाटिल। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश तो नहीं थी, यहां पर रिवर्स दागने की कोशिश की थी, लेकिन क्या लाइन है। गेंदबाज तेजस शेरगे लगातार 3 डॉट गेंदे खेली उन्होंने, लगातार 3 डॉट गेंदे, और ये 13वें ऐसे बल्लेबाज बने जिन्होंने लगातार 3 डॉट गेंदे खेली है। हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटिल साहब इस टूर्नामेंट का जायजा लेते हुए, खर्चे की कोई कमी नहीं है, सिर्फ और सिर्फ इस विभाग के क्रिकेट की उन्नति, ये उनका सपना है। इस विभाग में मेरा युवा खेलते हुए नजर आए, इस विभाग में मेरा युवा एक बड़ा इनाम जीतते हुए नजर आए, इस विभाग में मेरा गरीब से गरीब दर्शक यहां से बाइक लेके जाए आईवा कैश लेने पर, यह उनका उद्देश्य है, और वो उद्देश्य अब सफल साबित होता हुआ। टीम का टोटल 20 रन। गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ आउट होने वाला खिलाड़ी तेजस शेख है, जिनके ऊपर दबाव था डॉट गेंद खेलने का, वो उस दबाव को वो झेल नहीं पाए, और इसी के साथ ही आउट। और कल की जेमिमा रॉड्रिक्स यहां पर इस मंच पर हमें नजर आ रही है। शेफाली वर्मा, जिनको पता भी नहीं था कि मैं फाइनल मुझे खेलने का मौका मिलेगा, लेकिन 87 रनों की शानदार पारी उन्होंने खेली। जेमिमा रॉड्रिक्स जो वर्ल्ड कप से पहले रो रही थी, संघर्ष कर रही थी अपने जीवन में, लेकिन जब भारतीय टीम संकट में आई सेमीफाइनल में, तो उन्होंने 127 रनों की शानदार इनिंग खेली। आईवा कैच कल 6 या 7 कुछ आईवा कैच थे, स्टेज पे कैलकुलेट है जरूर। आईवा कैच के लिए बाइक है दर्शकों के लिए। मैं तो कहूंगा कि ऐसे रोजगार कमाने वाले आदमी को मिले वो बाइक लकी ड्रॉ के जरिए, जिसकी सैलरी 10,000 हो और जिसकी ट्रैवलिंग में खर्चा ज़्यादा होता हुआ हो, ताकि उसे आसानी होगी। मेरे दिल से यही दुआ है। पीपी अगले टीमों की रिपोर्टिंग आपके पास है। टीम का टोटल 20। गेंदबाज अल्पेश पाटिल, स्ट्राइकर एम्बल, जयवन मिसाल, धनश्री आरएम से राजन की तरफ से 3,000 का इनाम। देखिए अंपायर देख रहे थे भाई स्क्वेयरलेग अंपायर की तरफ की वो क्या इशारा कर रहे हैं। चलिए नो डिस्कशन विद अंपायर। हाँ ये कैसे हुआ ये पूछ सकते हो, ये रिव्यू लिया जा चुका है। फील्डिंग करने वाली टीम ने इस वाइड को चॅलेंज किया है। हाँ 12th मॅनने जाऊ नका, आमचे तिसरे पंच आहेत ते पाहतील, ते देतील आणि तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल। महिला शक्ती आपण व्यासपीठावर पाहतोय, तमाम या विभागातील पंचक्रोशीतील कार्यकर्ते आपण या व्यासपीठावर पाहतोय, आणि विदाऊट डोनेशन खरं तर अभिषेक ही टुर्नामेंट चालली आहे, आणि त्याचंच फलित म्हणून की काय ही टुर्नामेंट होण्या अगोदरच संपूर्ण रायगडमध्ये जे अनंतशेठ पाटील यांचं जे सामाजिक कार्य आहे ते सामाजिक कार्य पाहून आमदार या उरणचा विकास पुरुष ज्यांना म्हटलं जातं ते महेश बालदी यांच्याकडून पहिली सीट जर पंचायत समितीची डिक्लेअर झाली असेल
तर ती सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांची. चारच आयवाक्या आहेत काल. महेश पारधी, विवेक फडके, रोहित सावंत आपटा कोळीवाडा आणि शुभम अनिल कदम देवळोली. बघा कसळखंड ग्रामस्थ जे आहेत किंवा जी क्रिकेट खेळणारी मुलं आहेत काल पडलेले दिसत नाही आहेत, कारण त्यांचं लक्ष संपूर्ण आयोजनाकडे आहे. आयोजन आमचं यशस्वी कसं होणार याकडे त्यांचं लक्ष आहे. पण बरेच षटकार पडले, कारण पण काल जी घोरसई संघाने गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या विरोधात खेळताना चुकून एखादा षटकार आला तर आला. 39 डॉट बॉल ज्यांनी टाकले 72 चेंडूंमध्ये. ऑन साईडला जयवंत मिसाळ, शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि इथे मात्र चेंडू तडकवला जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून षटकार. तर सामाजिक कार्यकर्ते आमचे एकच वादा शशिकांत दादा सोनटक्के यांनी शब्द दिलाय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दादा पोहेंच्यामधून संपूर्णपणे पाठीशी आहेत. ते आमचे सन्माननीय हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटील यांच्या पाठीमागे आणि सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. शशिकांत दादा एकदा बोललाय की करून दाखवतात. धावफलकावर धावा लागल्यात. 27 रन स्कोर कार्ड के ऊपर ऊपरी हिस्सा लगा गेंद हवा में, लेकिन ये कैच लेना चाहिए था. ये क्या हुआ? प्यार में जिस तरह एक आशिक अपने माशूका से धोखा खाने पर पूछता है, वाई दिस कोलावरी, आपने मेरा इतना विश्वासघात क्यों किया? ये विश्वासघात किया शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी ने हारी हुई टीम का टोटल 31. से इन्फ्रा इनकी तरफ से 5000 का इनाम है. जयवंत मिसाल अगर 50 दागते हैं तो लोहा गर्म है भाई, मार लो हथौड़ा. लोहा गर्म हो चुका है. धनश्री आरएम से इन्फ्रा नोटों की बारिश करने के लिए तैयार है, लेकिन क्या 50 होंगे? व्यक्तिगत 50, लेकिन यह गेंद हवा में जैसे ही 5 का आंकड़ा आया ग्रहण लगा और इसी के साथ बाएं हाथ के बल्लेबाज जयवंत मिसाल के पारी का अंत. सगळ्यांना माझी विनंती आहे, व्यासपीठ आहे आपल्यासाठी आहे, आपल्या ग्रामस्थांसाठी आहे. बघा आई एक स्त्री खरं तर आईचा रोलही साकारते. एक स्त्री एका चांगल्या पत्नीचा रोलही साकारते. एक स्त्री एका चांगल्या बहिणीचा रोलही साकारते. प्रसंगी शांत आणि संयमी असणारी स्त्री जर आपल्या बाळावर अन्याय झाला तर रणरागिणी बनते. याचं उत्तम उदाहरण हिरकणी, जी बाळासाठी आपल्या गड उतरायला तयार झाली होती काळोख्या रात्री. टोटल 31 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज अल्पेश विनय भोयर, जिन्होंने इस गेंद को खेला कट के सहारे. विराट कोहली ने आज सेंचुरी लगाई, लेकिन यहाँ पर अच्छी फील्डिंग हुई. 2 रन जरूर मिले. क्या मिलेगा? तीसरा, और ये तीसरा मिलता हुआ टीम का टोटल 34 रन. 34
दत्ता गायकर के छोटे सपूत भी इस मैच का मजा ले रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन स्वागत करेंगे उस शख्सियत का जिन्होंने यहाँ के स्थानीय खिलाड़ियों को एक ऐसा प्लेटफॉर्म दिया है, अनंत शेठ पाटिल साहब, हरिभक्त पारायण। विदाउट डोनेशन ये प्रतियोगिता आगे जा रही है। और कौन कहता है कि रायगढ़ की आवाज गुम हो चुकी है? रायगढ़ की आवाज, रायगढ़ के कमेंट्री के शेर कल भी जिंदा थे, आज भी जिंदा है और कल भी जिंदा रहेंगे। हमारे इस विभाग के शेर नहीं, बल्कि मैं जिन्हें रायगढ़ का शेर मानता हूं, रोशन सबकाल यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। गेंद जा रही है फिर एक बार बाउंड्री के बाहर, 4 रन। केतन पाटिल सोच रहे हैं कि मेरे गेंदबाज क्या कर रहे हैं। अच्छा ओवर डाला था, दूसरा ओवर काफी अच्छा डाला था, 2 रन दिए थे, लेकिन तीसरे ओवर में फिर रन आने शुरू हो चुके हैं। अरेवली ने वापसी की थी, लेकिन वारदोली इस मुकाबले को जाने नहीं दे रही है। अगला मैच श्रीदत्त भाताड़ बनाम गावदेवी वेलवली। दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है इस इनिंग के बाद, वरना रिफंड नहीं मिलेगा आपको। ये गेंद हवा में, लेकिन आर पार आई। वाह, अरे यार, घर की गाड़ी घर में ही चली जाती। दत्ता गायकर ने के सपूत ने इस कैच को छोड़ा। में जो मेहमान बैठे हैं उनका भी स्वागत। हमारे एक ही वादा शशिकांत दादा सामाजिक कार्यकर्ता पहुंचे, उनका भी स्वागत। हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटिल साहब 24/7 यही उपाधि मैं उन्हें देना चाहूंगा। लोगों के लिए सप्ताह के 7 दिन 24 घंटे मदद करने के लिए तैयार रहने वाला ये इंसान। टीम का टोटल 44। क्या दत्ता शेठ गायकर आपके लड़के ने क्या छोड़ा आसान सा। ये अच्छी गेंद, शायद ये ओवर नंबर चल रहा है, चौथा 5 ओवर का ये मैच। टीम का टोटल 44 विकेटें जा चुकी है। 3 जयवंत मिसाल ने काफ़ी अच्छी इनिंग खेली है, 18 रनों की, जिसमें 2 छक्के उन्होंने लगाए थे। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति हुई। यहाँ पर वापसी करते हुए केतन पाटिल ने अपने एंड को बदला है। जानते हैं वो कि एक व्यावसायिक स्तर के गेंदबाज है केतन पाटिल। कई बड़े खिलाड़ियों को उन्होंने गेंदबाजी की है। 24 लाइव इवेंट तहसील वाइज हाफ की तरफ से। और यह तीसरी गेंद भी अच्छी थी। हाँ नाना तू मैं भाई, ये लगातार तीसरी डॉट गेंद और ये रन आउट का विकेट।
और इन दोनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 46 रन 46 46 धावा 4 और 6। क्रिकेट खेल ही ऐसा है जहां पर हर कोई चाहता है कि रन कितने हुए जानना चाहता है। 47 रन स्कोर कार्ड के ऊपर। आणि म्हणून अभिषेक आपले संतोष भाऊ नेहमी म्हणतात एक क्रिकेट वेळा मॅच बघता बघता मेला, शरणावर गेला, उठून म्हणाला स्कोर काय झाला, धावा झाल्यात 47 47 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रफुल्ल मते भी बारीकी से इस मैच का जायजा ले रहे हैं। कप्तान है कसरगंज टीम के, सदस्य भी है ग्राम पंचायत। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई। ओवर नंबर 4 समाप्त हो चुका है और 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 47। अभिषेक पाटिल हमारे साथ है, पिछले 16 सालों से हम एक दूसरे के साथ काम कर रहे हैं। हाँ, 12th मैनी पानी लेकर जाएगा। तीन ओवर का 4 ओवर का खेल। 5 वर्ष आमच्या भावनांशी खेळून तुम्ही खुर्चीवर बसून राज्य केलं, पण आता छाती टोकून सांगतोय खुर्ची तीच राहणार पण माणूस बदलणार। हॅशटॅग कोंजे पंचायत समिती सदस्य अस्मिताताई अनंत पाटील। खरी हाय वाघीण करी समाज कल्याण, आज जो तो गुणगान गाई, आज जो तो गुणगान गाई, बसले साऱ्यांच्या मनी रणराई। संदेश कंठे टेक्नीशियन। देखिए दो बाइक यहाँ पर दिखाई दे रही है, एक मैन ऑफ द सीरीज, एक अभिषेक दर्शकों के लिए है। पण एक वचन दिलंय खरं तर अनंत शेठ पाटील हरिभक्त पारायण यांनी की जर 2026 वैकुंठवासी हरिभाऊ वाघा पाटील स्मृती चषक या नावाला जर पनवेल पंचायत समिती सभापती हे नाव जर चिकटलं गेलं तर प्रेक्षकांसाठी थार असेल, थार आईवा कॅचसाठी थार असेल प्रेक्षकांसाठी, आणि ते करून दाखवतील। आणि तसं होण्यासाठी सगळे कार्यकर्ते या विभागातील आपल्याला या व्यासपीठावर दिसत आहेत। त्यामध्ये एक आमच्या गावातील राजकारणाची गुरुकिल्ली म्हणून ज्यांना म्हटलं जातं, यशस्वी व्हायचं असेल तर शशिकांत दादा, ते सुद्धा या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले। मॅचकडे आपण वळतोय। पेनल्टी, हा बघा पेनल्टी देतात अंपायर, कारण 20 मिनिटाच्या आत तुमची 4 षटकं संपलेली नाही आहेत। 6:56 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीचा। गोलंदाज प्रमोद लखांबले अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 48 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। धीरे धीरे क्राउड बढ़ेगा क्योंकि हर रात दर्शकों के लिए यहाँ पर खाना खिलाया जा रहा है। अगला मुकाबला होगा श्रीदत्त भाताड़ बनाम बेलवली, दोनों ही इस पंचकोशी की नामचीन टीमें जो यहाँ से बाहर जाकर भी काफ़ी अच्छी टूर्नामेंट्स जिन्होंने जीती है। एक तगड़ा मुकाबला होगा, इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। केतन पाटिल जी जान लगा रहे हैं। रतीश गोजे साहब ने इनको ये टी शर्ट स्पॉन्सर की है इस टूर्नामेंट के लिए, जो पहनी है अरिवली टीम ने। उनके पीछे उनका नाम नजर आ रहा है। टीम का टोटल 49। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 49। समाधान बता ले, और यह ऊंचा खेला है और लंबा भी है, ऊंचा भी है। स्लॉग स्वीप, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। आईवा कैच लिया क्या? सतीश टावरे भाताड़ प्लेयर है क्या?
हाँ, आपको टी शर्ट मिलेगा और लकी ड्रॉ में आपका नाम भी होगा, लिया है तो। और ये देखिए दूसरा मौका आएगा कैच के लिए। अरे नहीं मिला, लेकिन क्या दो ताबड़तोड़ सिक्सर मारे हैं। टीम का टोटल 61 रन। ऊंचा पहाड़ अभिषेक नजर आ रहे हैं, ऊंचा पहाड़। भाताड़ की ओर सब गेंदें जा रही है, जहां पर उनका क्राउड है वहां पर गेंदें जा रही है। बेलवली बनाम भाताड़ अगला मैच होगा। अभिषेक पाटिल अगले मैच की शुरुआत करेंगे। मेरे साथ जो आए हैं एडवोकेट है, पेशे से वकील, जो जानते हैं सांप को रस्सी और रस्सी को सांप किस तरह से बनाना है शब्दों के जंजाल से। टीम का टोटल 61। फिर से एक बार इस ओवर में यह तीसरा, लगातार 3 मारे हैं, 3 वारदौर की तरफ से 3 मारे इन्होंने। पहला बल्लेबाज बना ये इस श्रृंखला का। दत्ता शेर गायकर कुछ ना कुछ इसे इनाम जरूर देंगे, क्योंकि पहला ये बल्लेबाज है लगातार 3 मारने वाला। टीम का टोटल 67। भावेश पाटिल भी कुछ ना कुछ जरूर देंगे इस बल्लेबाज को, क्योंकि धनश्री इंफ्रा इनकी तरफ से जयवन मिसाल के लिए इनाम तो जरूर था, लेकिन उनके ही टीम के बल्लेबाज ने मारे हैं। रोशन पाटिल अब जहां कहीं भी हो कृपया कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ये आउट। खेल समाप्त हो चुका है। 5 ओव्हर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 67 रन, 67 धावा आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे। ती घरचं मैदान मी म्हणेन आरिवली संघाचं आहे, कारण आरिवली, कसळखाण, आष्टे याच मैदानावर बरेच खेळाडू सराव करतायत। घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावर खेळताना 68 धावांची गरज आहे। पण आपण वळूया व्यासपीठाकडे, तिथे आहेत निवेदनासाठी खास आमचे गुरुवर्य कृष्णा गायकर आणि या रायगडचा समालोचन क्षेत्रातील ढाण्या वाघ रोशन सपकाळ सर। थँक्यू प्रवीण सर, थँक्यू। ह्याच दरम्यान मान्यवरांकडे वळूया आपण। सन्माननीय बाळाराम पाटील कसळखंडून आहेत, त्यांना विनंती असेल यावं। दादा आपलं सहर्ष स्वागत आहे। बाळारामजी पाटील कसळखंडून आहेत, यायचं आहे बाळाराम पाटील साहेब, आपल्याला इथे आमंत्रित करण्यात येत आहे। आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। भातान विरोधात मॅच असणार आहे बेलवली। दोन्ही कॅप्टन्स आहेत, भातांचा कॅप्टन आहे इथे, बेलवलीचा कॅप्टन या लगेच टॉससाठी या। ओके, तर भातान विरोधात बेलवली दोन्ही कॅप्टन आलेले आहेत। विनंती दोन्ही कॅप्टनना इथे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल। विश्वनाथजी पाटील आपणाला विनंती असेल, विश्वनाथजी पाटील आपणाला विनंती असेल, आपण 2 संघांमध्ये टॉस करायचं आहे। भावेश पाटील टॉस घेऊन या जरा। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या। एकीकडे बेलवली संघ असेल, एकीकडे श्रीदत्त भातान संघ असेल आणि 5 षटकांची मॅच असेल। आजची दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा प्रवास करते आहे। नौदल आणि सेनादल असं आहे। हे ब्लू कलरचं आहे, हे नौदल आहे, आणि हे रेड कलरचं आहे, हे सेनादळ आहे। आपण इंडियन आर्मीला ह्या टॉर्चच्या माध्यमातून एक सॅल्यूट केलेला आहे। तर लक्षात घ्या, ब्लू नौदल, रेड सेनादल। यस, टॉस जिंकला भातान संघ। तुमचं सर्वप्रथम अभिनंदन असेल। जश निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग असेल, कारण की आमचा निलेश आणि सागराची PPL ची मॅच चालू आहे, ते ऑन द वे आहेत ते, त्यामुळे टॉस डिसिजन पेंडिंग आहे।
ओके, काय थोड्याच वेळात त्यांचंही आगमन होईल. साधारण कसं वाटलं आपल्या विभागातील हे आयोजन आहे आणि एक दर्जेदार करण्याचं अगदी आठोनाट प्रयत्न केलेला आहे, काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि इथे पब्लिकसाठी जे प्रेक्षक येतात त्यांच्यासाठी आयवाक्यासाठी सुद्धा गाडी आहे. त्यांना पण सुद्धा एक सुवर्ण संधी आहे की त्यांना सुद्धा एक गाडी मिळू शकते. असं नाही क्रिकेटमध्ये आता की फक्त खेळाडूंनाच गाडी भेटेल, प्रेक्षकांना सुद्धा गाडी भेटायची चान्स आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षक यावे, मॅच बघावे. प्रत्येक संघ जो हारतोय त्याच्यासाठी रिफंड पण आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्या राऊंडला हरलात 5,000 रुपयाचं डोनेशनसुद्धा तुम्हाला परत आहे. मैदानाबद्दल काय म्हणशील? ग्राउंड कसा वाटला बघून? ग्राउंड तर खूपच सुंदर आहे आणि सर्व टीमची इथे ग्राउंड बघून, आता लाईव्हला ग्राउंड बघून इच्छा होत असेल की आम्हाला सुद्धा कोणाच्या जागेवर एंट्री करायला भेटेल तर चांगलंच होईल. आणि रिफंडबद्दल बोलायचं झालं तर ही एक वेगळी संकल्पना आहे. अजूनपर्यंत मी एवढा क्रिकेट खेळलो 1-2 वर्ष, पण मी कुठे ही संकल्पना कधी बघितली सुद्धा नाही आणि ऐकली सुद्धा नव्हती. प्रथमच दादांनी ही संकल्पना केली आहे. चांगली संकल्पना आहे. जयेश, तुला शुभेच्छा असतील मॅचसाठी. अजय हरल्यानंतर आता त्यांचा निर्णय पेंडिंग आहे, तर समोरच्या संघाबरोबर बऱ्याचशा वेळेला खेळला असेल, अनुभव आहे. यावर्षी तू सुद्धा चांगला टचमध्ये आहे. थोडक्यात आयोजनाबद्दल काय म्हणशील? कसं वाटतंय? रायगडमधला बेस्ट आयोजन आहे हा. बस तुझ्याही संघाला शुभेच्छा असतील, कारण पाहुणेही आहेत, त्यांचंही आपल्याला स्वागत करायचं आहे. बाळाराम पाटील साहेब यांचं स्वागत आपण पाहिलं. त्यानंतर मी गोपालजी मते कसळखंडून आहेत, त्यांना विनंती करेन स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी ज्यांची नावं घेतोय त्या मान्यवरांना या स्वागत कक्षामध्ये येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. पहा, लक्ष द्या. गोपालजी मते आहेत कसळखंडून, दुसरे आदरणीय सुरेशजी पाटील आहेत कसळखंडून, त्यानंतर संतोषजी गाडे आहेत कसळखंडून, तानाजी घरत आहेत कसळखंडून, गणेश भोईर आहेत भातानून, प्रकाश भोईर आहेत भातानून, गणेश झुनकरे आहेत, संतोषजी गोजे आहेत अरिवलीहून, शशिकांतजी गोजे आहेत अरिवलीहून, अनंत पाटील आहेत अरिवलीहून, गोविंद पाटील आहेत अरिवलीहून, योगेशजी पाटील अरिवली आणि विनोदजी पाटील अरिवली. या लगेच या मान्यवरांनी गोपालजी मते कसळखंड या स्वागतासाठी, गोपालजी मते, त्यानंतर सुरेशजी पाटील या सगळ्यांनी आणि आयोजकांना विनंती करतो त्यांचं स्वागत आपण करावं. मॅचला होते या तुर्तास सुरुवात. आपण वळूयात कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद रोशनजी सकपाळ, धन्यवाद प्रवीणजी दुगाडे, रोशन पाटील, आमचे KG कृष्णा गायकर, या सगळ्या कॉमेंट्री टीमचं मनापासून मी वैकुंठवाशी हरिभाऊ भागा पाटील स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. अतिशय दैदिप्यमान अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेची ही दुसरी रात्र. पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे, तो आरिवली आणि जांता राजा वारदोली या दोन टीम दरम्यान. यस, विशाल पाटील आणि दुसरे अंपायर पवार सर ना. फेअर डिलिव्हरी आहे, योग्य चेंडू आहे आणि आपण बघतोय तेजस शेळके हा पहिला या ठिकाणी गोलंदाज, ज्यानं पहिला चेंडू खूप चांगला टाकला, तोच तयार. चांगला चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल चेंडू, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. डाव्या हाताचा फलंदाज प्रमोद लखांबलेच्या बॅटमधनं आलेला हा खणखणीत चौकार. तीन षटकारांसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आरिवलीचा कोणीही फलंदाज 3 षटकार त्यानं मारले तर धनश्री RMC इन्फ्राकडनं हे पारितोषिक आहे आणि प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. 3 चेंडूंचा. यस. आणि अभिषेक, अजून एक महत्त्वाची सूचना आहे. व्यासपीठावर ज्या महिला वर्ग बसल्यात, योगायोगाने कोणत्या एखाद्या महिलेने जर आयवा कॅच पकडली तर आमचे अनंत शेठ पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाची रोख रक्कम आहे त्यांच्यासाठी. आणि शिवाय आयवा कॅचमध्ये सुद्धा त्यांची नाव नोंदणी केली जाते की नाही तेही विचार करणार आहे. नक्कीच आपण बघतोय इथे खूप चांगली संकल्पना. हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटील
यांनी खूप चांगलं असं ही जी त्यांची संकल्पना आपण पाहतोय, ज्यांच्या सौभाग्यवती अस्मिता ताई यांना जसं म्हणाले प्रवीण की पहिल्यांदाच पनवेल पंचायत समितीची सीट त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन गलीमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या विकेटवरती रेंगाळत राहिला. चेंडू 1 धाव मिळते. आपण जर पाहिलं ना प्रवीण, तर त्यांना नुसती सीट डिक्लेअर नाही केली, तर ती बिनविरोध, म्हणजे कोणाचाही विरोध नव्हता. बरोबर ना? सगळेजण भाजपचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी बसले होते आणि त्या मीटिंगमध्ये कोणीही विरोध केला नाही. म्हणजे एवढं चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे अनंत पाटील यांच्या सौभाग्यवती, आणि शुभ संकेत आहे की त्यांना ही पहिली सीट डिक्लेअर झाली. त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो. गोलंदाज तयार. हा चांगला चेंडू स्केअरलेगच्या डोक्यावरून जाईल सीमारेषे पलीकडे. दुसरा चौकार इथे मिळेल अरिवली टीमला, प्रमोद लखांबलेला, आणि टीमची धावसंख्या होईल ती बिनबाद 10. व्यासपीठावर धन्यवाद. नक्कीच पहिलं षटक इथे संपलेलं आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे अरिवली टीमला, ती म्हणजे 68 धावांची. पण पहिल्या षटकात धावा आल्या 10. जिंकण्यासाठी आता गरज आहे येणारे 24 चेंडू आणि 58 धावांची. दत्ता गायकर आमचे मित्र, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि या ठिकाणी सौभाग्यवती अस्मिता ताई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून मी हार्दिक असं स्वागत या स्पर्धेमध्ये करतो. ज्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. घोडेदेव क्रिकेट संघ कसलखंड आणि पंचक्रोशी यांच्या माध्यमातून चांगली सहकार्याची आपण त्यांचं सहकार्य बघतो या टुर्नामेंटसाठी. पहिला चेंडू समाधान बताले याचा हा डॉट. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाज मात्र सुरक्षित आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाने नकार दिला. आपण पाहतोय हा सामना दोन्ही टीम जवळच्या आहेत. एका बाजूला अरिवली अगदी पलीकडचं गाव आणि वारदोली, या दोन टीम एकमेकांच्या समोर लढत आहेत. हॅलो, विनंती आहे, समोर प्रेक्षक बसलेत, कृपया करून खुर्ची खाली करा. आपण स्टेजवर या. त्या खुर्च्या सर्व स्टेजवर घ्यायच्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या 11. 68 धावांचा पाठलाग इथे आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, आणि ऐवा कॅचसाठी बाईक ही चांगली संकल्पना आपण म्हणूया, ती अनंत महाराज पाटील यांची. आणि पनवेल पंचायत समितीच्या उमेदवार आणि भविष्यात आपण त्यांना सदस्य, तसं आपण म्हणालात प्रवीण की सभापती जर पद मिळालं तर पुढच्या वेळी थार आहे ना 26 ला, तर त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून आपण स्वागत करूया त्यांचं. विनंती असेल ताईंना की आपण व्यासपीठावरती यावं. इथे फलंदाज बाद झालाय. हा पहिला हादरा मिळालाय तो अरिवली टीमला. टीमची धावसंख्या झालेली आपण पाहत आहे 68 धावांचा पाठलाग करताना 12 धावा. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ती जाणता राजा वारदोली टीमनं. फलंदाजी सुद्धा आपण पाहिली, आक्रमण त्यांच्या फलंदाजीमध्ये पाहिलं. लगातार 3 षटकार मारले होते आपण पाहिले, आणि तो फलंदाज समाधान बताले यावेळेस मात्र गोलंदाजी खूप चांगली करतोय. रोशनजी सकपाळ यांच्या या ठिकाणी आगमन झालं. एक चांगले निवेदक, तेवढ्याच ताकदीचे समालोचक आमचे मित्र रोशनजी यांचे स्वागत आहे. गोलंदाज तयार, समाधान. चांगला चेंडू गरंगळ चालला इथे मिड ऑफला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. 1च धाव इथे वारदोली टीम कडून मिळते, आणि या एका धावेच्या बरोबरीने 68 धावांचा पाठलाग होताना 13 धावा धावफलकावरती. 13 धावा. अतिशय चांगली स्पर्धा, खूप चांगलं मैदान. चारही बाजूला आउटफील्ड फास्ट आहे, आणि कालपासून थोडा थंडीचा जोर वाढलाय, पण प्रेक्षकांची गर्दी काल आपण जर पाहिली प्रवीणजी तर उल्लेखनीय गर्दी होती. खूप प्रेक्षक आपण इथे पाहिले. अभिषेक तसं पाहायला गेलं तर हा सामना अटीतटीचा होणार यात तीळमात्र शंका नाहीये, आणि जो चांगला खेळेल
त्याचं नाव या स्पर्धेमध्ये गाजणार. पण ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे ते अनंत शेठ पाटील साहेब, धनश्री RMC इन्फ्राचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मजदूर सेल अध्यक्ष. खर तर गरिबीतून वर आलेला हा माणूस, समाजाची कळकळ असणारा हा माणूस, सढळ असताना समोरच्याला मदत करणारा हा माणूस, वारकरी संप्रदायाबरोबरच आता क्रीडा क्षेत्रातही महत्वाचा एक रोल आपण म्हणतो, महत्वाचा सहभाग त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय तो या स्पर्धेच्या माध्यमातून. हा नक्कीच इथे समाधान बताले सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय आरवली टीमच्या विरोधात. त्यांना आतापर्यंत रोखलंय. आपण म्हणालात की गोमातेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि खरोखरच का नसावा, कारण गेली 18 ते 20 वर्ष ते गोशाला चालवत आहेत. त्याचबरोबर श्रीमद भागवत गीता त्यांच्या घरी सलग 5 वर्ष होती आहे. संत ज्ञानेश्वर सेवा माऊली मित्र मंडळ आजिवलीचं जे मंडळ आहे त्यांच्या मार्फत गेले अनेक वर्ष जो सप्ताह चालतो, ज्यामध्ये महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार प्रवचनकार आपण पाहतो, यामध्ये मोलाचा वाटा त्यांनी उचललाय. आणि कसळखंड पंचक्रोशीच नव्हे तर संपूर्ण या विभागामध्ये गोर गरीब गरजू, आणि म्हणूनच मी त्यांना म्हणतो ना 24/7 म्हणजे आठवड्याच्या 7ही दिवस आणि दिवसाच्या 24 तास जो माणूस सदैव लोकांसाठी तत्पर असणारा आणि तत्पर असणारा माणूस हा विभागाचं नेतृत्व करायला मिळालाय. म्हणून ही व्यासपीठावर आपल्याला संपूर्ण महिला आघाडी अस्मिता त्यांच्या पाठीशी उभे असलेली पाहायला मिळते. हा नक्कीच त्या सगळ्या माता भगिनींचं मी मनापासून इथे स्वागत करतो. आणि इथे आपण बघताय 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 68 धावांची इथे गरज असताना धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र एक बाद 15 धावा. मयूर पाटील आमचे नारपोलीचे साथी स्कोरर यांचं इथे मनापासून स्वागत आहे. प्रवीणजी दुगाडे यांना या परिसरातील चांगली माहिती आहे आणि मला असं वाटतं तुमच्याच मतदारसंघात आहे ना पंचायत समिती. आणि तसं बघायला गेलं तर रायगडमधली सगळी माहिती आहे, पण इथली खडानखडा माहिती आहे. प्रत्येकाच्या चुलीवर काय शिस्त एवढी माहिती आहे दुगाडे यांना. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा गरज आहे अजूनही 53 धावांची. चांगला चेंडू आडव्या पट्टाने खेळायचा होता. मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, वेगानं चेंडू उचलतोय, फेकतोय, एकच धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं आता धावफलकामध्ये वाढ होते. 16 धावा. प्रवीण आपण जर पाहिलं ना इथे षटकार चौकार पाहिजेत, आक्रमण पाहिजे. आक्रमण जर केलं तरच या मॅच मध्ये कुठेतरी आरिवली संघाला संधी आहे, कारण गोलंदाजी तुफान आहे. गोलंदाजांनी जी काही लय पकडलेली आहे ती खूप चांगली आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे, वेगावरती नियंत्रण आहे. लगातार 3 षटकांनंतर पारितोषिक सुद्धा आहे धनश्री RMC इन्फ्राकडून. परंतु इथे आतापर्यंत आपण पाहिलं तर चौकारच 2 आलेले आहेत. मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे शांता राजा वारदोली टीमच्या गोलंदाजांनी त्यांना बांधलेला आहे. पहिला गोलंदाज तेजस शेळके आणि त्यानंतर समाधान बतालेनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पुन्हा पाचारण केलं तेजस शेळकेला. त्यानं आता बांधून ठेवलंय. आक्रमण पाहिजे, आक्रमणाला सुरुवात केली आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल का, परंतु असं वाटलं असताना चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा दुसरा हादरा मिळाला तो आरिवली टीमला. टीमची धावसंख्या आहे 2 बाद 17. हे प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडनं 500चं पारितोषिक आहे. परंतु आरिवली संघाच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून खूप दूर ठेवलंय ते जाणता राजा बारदोलीच्या गोलंदाजांनी. 17 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहताय. आणि प्रवीण असं वाटलं नाही मला पण, कारण एवढ्या फास्टमध्ये नाईट टुर्नामेंटचं आयोजन करणं, अनाउन्समेंट झाल्यानंतर लगेचच एक 8 दिवसामध्ये ही स्पर्धा प्रत्यक्ष आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक धक्का आरिवली टीमला मिळेल. 3ऱ्या विकेटचं पतन केवळ 17 धावा असताना. दयनीय अवस्था. केतन पाटील इथे झेलबाद झालाय. अजून एक धक्का मिळाला आरिवली टीमला.
मैत्री असते आणि अनंत शेठ पाटील हरिभक्त पारायण यांच्या पाठीशी ज्या अस्मिताताई उभ्या आहेत संपूर्ण आपण पाहिलं आणि आज अस्मिताताई अनंत शेठ पाटील यांच्या पाठीमागे उभे आहेत तर अस्मिताताईंच्या पाठी हा संपूर्ण महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतोय. हेच खरं तर तुमच्या यशाचं गमक आहे. तुम्ही समाजात वावरत असताना तुम्ही समाजासाठी काय करता, सामाजिक बांधिलकी तुमची काय आहे हे भान जर तुम्हाला राहिलं तर हा समाज आणि या समाजातील माणसं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दाम्पत्य अर्थातच हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील. नक्कीच प्रवीण आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. तिसऱ्या विकेटचं पतन धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 17 धावा. अजूनही 51 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पण हे आव्हान थोडस अवघड होतंय की काय. स्लोवर चेंडू होता इथे पंच कुठलाही निर्णय देत नाहीत याचा अर्थ हा चेंडू डॉट जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत केवळ 17. येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे 51 धावांची. प्रवीण आपण वारंवार अनंत पाटील जे हरिभक्त पारायण आहेत आणि आता त्याचीच गरज आहे. तसं बघायला गेलं ना हरिभक्त पारायणाचीच गरज आहे. आणि मी म्हणालो तुम्ही जर गाईला आई मानत असाल आणि गायीची जर पूजा करत असाल त्याच्यापेक्षा कुठलंच मोठं पुण्य नाही. कारण आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना बघतो की त्यांच्याही जे त्या ठिकाणी वास्तव तिथेही 2 गायी आहेत. एक छोटी आणि छोटं त्याचं हे आहे आणि ते रोज त्याची पूजा करतात. आणि ज्या वेळेस तुम्ही गोमातेला पूजताना त्याच्यापेक्षा मोठं कुठलंही पुण्य तुम्हाला मिळेल. म्हणजे नक्कीच, कारण गोमातेला पुजल्यावर असं म्हणतात की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव सामावलेत. म्हणजे त्या एका गायीला पुजताना तुम्ही 33 कोटी देवांना नमन करता. नक्कीच 2 षटकं शिल्लक आहेत. 51 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 51 धावा याचा अर्थ जवळजवळ 25.50 धावांची सरासरी प्रत्येक षटक. आता हे अशक्यप्राय आहे पण अशक्य नाही म्हणणार मी, कठीण आहे पण अशक्यप्राय नाही आहे. कारण आपण बघतो इथे बॅटची कडा जातीये, गलीमध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे 4 धावा मिळतील. अशक्यप्राय म्हणणं फार कठीण आहे. कारण या आव्हान कठीण आहे. तुम्ही बघितलं असे आता विधानसभेला काही गोष्टी अशा घडल्या की असं वाटलं की अशक्यप्राय आहे की काय, कठीण आहे की काय, पण ते अशक्यप्राय नव्हतं. अंतिम क्षणाला तो सामना जिंकला गेला. असं क्रिकेटमध्ये होऊ शकतं. हा निश्चित, कारण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतच असतात. ज्यावेळी तुम्हाला सरासरीने 25च्या धावा जमवायच्या आहेत आणि जर हा चौकार येतोय, नशिबाचा चौकार म्हणा किंवा हनुमानाने रामायणामध्ये आणलेली संजीवनी बुटी म्हणा, पण इथे मात्र याला हनुमान होणं गरजेचं आहे. मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. हा नक्की 2-3 षटकार आले पाहिजेत. आणि इथे मात्र हवेच्या वेगानं चेंडू जातोय. स्क्वेअरलेग पंचांच्या डोक्यावरून जाईल. इथे कोणी झेल पकडलाय का आयवा हे पहिलं पाहतायत. कारण बाईक आहे आयवा कॅच साठी. ही खूप मोठी संधी आहे या स्पर्धेतली. प्रेक्षकही इथे आपण बघतो ना की आणि तात्काळ टी शर्ट आहे. जो आयवा कॅच प्रेक्षक घेईल त्याला तात्काळ टी शर्ट आहे. लकी ड्रॉ मध्ये त्याला बाईक साठी नाव जाईल. आणि 2024 जर वैकुंठवासी हरिभाऊ वाघा पाटील स्मृती चषक या नावाला जर पनवेल पंचायत समिती सभापती हे नाव जर जोडलं गेलं अस्मिताताईंचं तर प्रेक्षकांसाठी आयवा कॅचसाठी थार असेल. थार नक्कीच एक चांगली उद्घोषणा आपण इथे पाहताय. धावफलकावरती धावा आता हळूवारपणे भरारी घेत आहेत. 41 धावा अजूनही जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. येणारे 10 चेंडू कठीण नाहीये. एक 5 षटकार बसते ना प्रवीण, 5 ते सोपं. आता हे असं गणित त्यांनी ठेवलं पाहिजे की 41 धावा नाहीत तर इथे किती 7 षटकार फक्त पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत 10. याचा अर्थ हा सामना तसा कठीण नाहीये. पण या मॅच मध्ये जर टेक्निक वापरलं, तंत्र वापरलं तर हा सामना सोपा आहे टीम आरिवलीसाठी. प्रयत्न होतोय. इथे स्लोवर डिलिव्हरी टाकली जाते. फसवा चेंडू होता. इथे फलंदाजांनी अगोदरच बॅट फिरवली. निर्धाव चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक असतील आणि 41 धावांची गरज आहे ती आरिवली या टीमला जानता राजा वारदोली टीम कडून. आपण वेळेचंही बंधन आहे. मागच्या इनिंग मध्ये तिथे पंचांकडनं पेनल्टी दिली गेली. लॉंग ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतो. चेंडूच्या खाली एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु फलंदाज मात्र इथे होईल बाद. अजून एक खतरा मिळेल आरिवली टीमला विनायकच्या रूपामध्ये. बघा आपण दत्ता गायकर खूप त्यांचंही मोलाचं सहकार्य आपण पाहतोय.
त्यांची नजर, त्यांचा क्रिकेटचा दांडगा अनुभव. कसलगडमध्ये पहिल्यांदा नाईट मॅच जर आपण पाहिली तर दत्ता असतील, आपले दिनेश पाटील होते, पूर्वी तिकडे मॅच होते ना पलीकडे रस्त्याच्या बाजूला, आणि तांडेल तांडेल आपले राजू तांडेल. म्हणजे या तसं पाहायला गेलं ना अभिषेक, दत्ता गायकर यांचं क्रिकेटवर विशेष प्रेम आहे आणि दत्ता गायकर यांच्या पत्नी ज्यांना आम्ही खरं तर आमच्या मोठ्या बहीण मानतो त्या माई गायकर सौभाग्यवती यांची सुद्धा उपस्थिती या व्यासपीठावर लाभली आहे. एकंदरीत हे क्रिकेट पाहिलं, तुम्ही म्हटलं की अशक्यप्राय असं काही नसतं क्रिकेटमध्ये, पण सरासरी 25 आणि जर तुमच्या अगोदर बळी गेले असतील तर ते आव्हान थोडंसं कठीण होऊन जातं. हो, नक्कीच कठीण आव्हान आहे, परंतु इथे आता थोडीशी जी डोलायमान स्थिती पाहायला मिळत होती ती आता एकतर्फी पाहायला मिळते. एकतर्फी स्थिती आहे. अतिशय चांगलं हे आयोजन आपण, मी कालही बघितलं या मॅचेस प्रवीण. काल प्रेक्षकांची जी गर्दी होती ना, अलर्ट गर्दी होती, अलर्ट खूप गर्दी. खूप गर्दी, आणि एवढं तुडुंब असं मैदान भरलेलं होतं की इथे प्रेक्षकांना उभं राहायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी. बघा व्यासपीठावर आपण ज्यावेळी अस्मिताताई अनंत पाटील सौभाग्यवती यांच्याकडे पाहतो त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित हास्य आहे, कारण त्यांनी ओळखलंय ह्या ज्या माता भगिनी माझ्या पाठीशी उभ्या आहेत ते विजयाचा गुलाल आणतील त्याच वेळेला गप्प बसतील. नक्कीच, आणि त्यांना संधी पण खूप चांगली मिळालेली आहे, कारण अजूनही तसं डिक्लेरेशन झालेलं नाही, पण काल माननीय सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिलेला आहे, आणि मला असं वाटते जानेवारीमध्ये कदाचित या झडपी किंवा पंचायत समिती निवडणुका सुरू होतील, पण त्यांना खूप संधी पण आहे अजून, म्हणजे आणि त्यांचं काम तर पहिल्यापासून सुरू आहे, त्यामुळे तसं काही कठीण नाहीये. इथे चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, अजून एक धक्का मिळेल. आरिवली टीम आता थोडीशी खडतर परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. आरिवली टीमची अवस्था थोडीशी बिकट झालेली आहे. टीमची धावसंख्या आरिवलीची मात्र 28 जिंकण्यासाठी गरज आहे, ती 40 धावांची येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 40 धावा. घोडेलूचे सगळे हे क्रिकेटर्स. मानकोली टीमचे ओनर जीवनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. जीवनजी पाटील मानकोली टीमचे ते मालक आहेत. नक्कीच शेवटचं षटक आहे, आणि तसं बघायला गेलं तर केवळ औपचारिकता शिल्लक आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 40 धावांची गरज आहे. प्रवीण, अलिबागला एक मॅच झाली होती, आपल्याला आठवत असेल, आणि एक जबरदस्त गोलंदाज, मला आता नाव आठवत नाही, पण त्याच्या गोलंदाजीवरती शाहिद शेखनं 40 धावा केल्या होत्या. अभिषेक, एक रबर बॉलचा सामना माझ्या समोर झाला होता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मैदानावर, जिथे 6 चेंडू आणि 42 धावा मी चेस होताना पाहिल्यात. पंच पॅनल्टीचा इशारा करतात, एक खेळाडू आतमध्ये ना, पंच 3 मिनिट एक्स्ट्रा झाले, त्यामुळे बघा पंचांचं किती बारीक लक्ष आहे, आणि हेच बारीक लक्ष आपल्या व्यवसायामध्ये ठेवल्यामुळे आज गरिबीतून वर आलेला माणूस अनंत शेठ पाटील आणि त्यांच्या वतीनं ही केलेली आयोजित स्पर्धा. नक्कीच आपण इथे पाहतोय शेवटचे 6 चेंडू 40 धावांची गरज. अतिशय चांगलं क्रिकेटचा हा रणसंग्राम नाईट स्पर्धा आपण पाहतोय, एक जबरदस्त आयोजन. हा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका सरळ जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 1 पाऊंड जातोय की डायरेक्ट पंचांचा निर्णय येणं फार गरजेचं आहे. या चेंडूवरती धावा मिळतील पंचांचा निर्णय आल्यानंतर. अर्थातच थर्ड अंपायरकडे निर्णय दाखवलाय, तिसरे पंच आमचे बघतील या चेंडूवरती धावा किती आहेत. नारी शक्ती प्रवीण, खूप साऱ्या महिला माता भगिनी या षटकार या व्यासपीठावरती आहेत. आणि नक्कीच अभिषेक, म्हणून तर मी मगाशी म्हटलं की ज्यावेळी अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला त्यावेळी रायबांना सांगितलं, महाराज तुम्ही अज्ञातवासात जा. त्यावेळी जिजाऊ उद्गारल्या, शिवबा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये. ही महिला आहे, भारतीय महिला, महाराष्ट्रीयन महिला, जी नेहमीच आपला आदर्श जपते, आपला सन्मान जपते. आणि अशा या महिलांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया, कारण ना राणी धर्मा होती तो ना सम्राट अशोक होते, ना मा जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते. ट्रॉफी जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला व्हा. चांगला फटका असं वाटलं होतं, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये. इथे जे प्रेक्षक समोर उभे आहेत ना, समोर, त्यांना निवेदन आहे तिथून बाईक दिसल्या पाहिजेत प्लीज. आपण थोडंसं बाजूला व्हाल, विनंती आहे आपल्याला.
धावफलकावरती धावा आहेत 35 धावा. चांगला फटका इथे खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतो इथे आपण बघतोय खूप चांगला वेगानं चेंडूवरती आला होता क्षेत्ररक्षक. चेंडू त्यांना उचलला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या होती आहे 37 धावा. 37. अजूनही 31 धावांची मला असं वाटतं गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील मयूर. 3 चेंडू 31 धावा. आता कठीण आहे प्रवीण. शॉर्टपिच चेंडू इथे क्षेत्ररक्षक येतोय परंतु 1 धाव घेतली जाईल. प्रवीण आपण म्हणालात की हे जे आयोजन आहे पहिल्यांदाच मला असं वाटतं नाईट स्पर्धा असेल रायगडमधली ही पहिली नाईट स्पर्धा या सीझनची. आणि एवढी चांगली स्पर्धा एवढं सुरेख आयोजन अगदी प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी या स्पर्धेनं दिलेली आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की प्रेक्षक येतात मॅच बघायला काय कमवलं तुम्ही. पण एखादा प्रेक्षकाला जर ती बाईक मिळाली ना तर घरचे म्हणते जा आता कुठे अशा बाईक आहेत का मॅचला तिकडे तुम्ही जा. ही चांगली संकल्पना आपण आणि तुमची पण संकल्पना चांगली आहे. एखादा 10-15 हजार रुपये कामावरती असणाऱ्या व्यक्तीला जर ती बाईक मिळाली ना ज्याच्याकडे बाईक नसेल त्याला एक आयुष्यभर ते अनंत पाटलांना विसरणार नाहीत. तर आपण वळूया मॅचकडे कारण हा सामना बऱ्यापैकी एकतर्फी आहे. धावफलकावरती धावा आहेत 40 जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. रिवर्स जबरदस्त इथे जाईल थडब्यांच्या डोक्यावरून शेवट गोड केलाय. या फटक्यांची गरज अगोदर पाहिजे होती परंतु लेट झालेला आहे. आरिवली संघाला प्रत्येक षटकारासाठी धनश्री RMC इन्फ्राकडनं 500 रुपये होते आणि हे षटकारासाठी हे 500 दिले जातील. त्याच्या अगोदर एक षटकार खेचला गेलाय. 2 षटकार मारलेत 3 षटकार मारलेत विनोद लखांबले. त्यानंतर 3 षटकार विनोद लखांबळे यांच्याकडनं मारले गेलेत आणि धनश्री RMC इन्फ्राकडनं प्रत्येक षटकारला 500 रुपये. बातान टीमला माझी विनंती असेल आयोजकांच्या वतीने की आपण तातडीने निर्णय घ्यावा आणि त्यावरती लगेच अंमलबजावणी करावी. सर एक मिनिट. मॅन ऑफ द मॅच मी अनाऊन्स करतो समाधान बताले ज्यानं फलंदाजी करताना 32 धावा केल्या आणि चांगली गोलंदाजी केली तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. यस रोशन सर. हॅलो थँक्यू. हॅलो संतोषजी पाटील आहेत अरवलीहून. त्यांना विनंती असेल की या स्वागतासाठी आपलं सहर्ष स्वागत आहे. संतोषजी पाटील अरवलीहून आहे. त्यानंतर गणेश भोईर आहेत भातानून. आपणाला विनंती असेल यावं आपण. मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे.